लातूरमधील मुरुड ग्रामपंचायत कार्यालयाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी फटाके फोडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। तर गरज पडल्यास सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीसाठी राज्य सरकारला विचारणा करू असं बाबासाहेब पाटील म्हणाले। नंदुरबार जिल्ह्यात तापमानात वाढ झाली। तापमानाचा पारा 34 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला, त्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे। यासह जिल्ह्यातील गहू आणि हरभरा पिकाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे। भंडाऱ्यात पारंपरिक धान शेतीला बगल देत शेतकऱ्याने कलिंगड शेती केली। आधुनिक तंत्रज्ञान आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी कलिंगडाची लागवड करण्यात आली। एका एकरासाठी 70,000 रुपये खर्च आला असून सुमारे 2 लाखांच्या नफ्याची अपेक्षा आहे। वाशिमच्या करडामधील कृषी विज्ञान केंद्राकडून जवस पीक शेतदिनी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। तर या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलंय। दरम्यान कुलगुरू गडाख यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन वेगवेगळ्या पिकांची आता माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घेतली। जालन्याच्या जाफराबादमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आल्याची लागवड केली, मात्र आल्याचे भाव हे घसरल्याने आता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। दरवर्षी आपल्याला आता 12,000 प्रति क्विंटलचा भाव मिळतो, मात्र यंदा भाव 2,000 पर्यंत घसरले। जळगावात सुमारे 1,40,000 हेक्टरवर मक्याची लागवड झाली, मात्र पिकात अमेरिकन लष्करी अळीचा शिरकाव कायम आहे। तर शेतकरी फवारणी करत असून ही अळीचा अटकाव होत नसल्याने शेतकरी आता चिंतेत सापडले। सोलापूरच्या बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन ज्वारीची आवक सुरू झाली। ज्वारीला आतापर्यंत सर्वाधिक 5,100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला। वाशिम जिल्ह्यात संत्रा बागांमध्ये फळ तोडणीने वेग घेतलाय। सध्या संत्र्यांची 45,000 ते 50,000 रुपये टनाने मागणी केली जाते, मात्र यावर्षी बहुतांश बागांचे सौदे आधीच क्रेट प्रमाणे झाल्याने अनेक संत्रा उत्पादकांना आता आर्थिक फटका बसला। यवतमाळ जिल्ह्यातील अनेक केंद्रावर सीसीआय कडून कापूस खरेदीला ब्रेक लावण्यात आलाय। साठवणुकीसाठी जागा नसल्याने 10 फेब्रुवारीपर्यंत खरेदी बंद राहणार आहे। त्यामुळे आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता वाढली। कोल्हापूरमध्ये गोकुळच्या म्हैस दूध संकलनात तब्बल 4.25 लाख लिटरने वाढ झाली। जानेवारीमध्ये 9,68,000 लिटर इतकं दूध संकलन झालंय। ऑगस्ट 2024 मध्ये 5,38,000 लिटर दूध संकलन होतं। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात कलिंगडाची लागवड केली, मात्र ढगाळ वातावरणाचा कलिंगडावर परिणाम झालाय। यामुळे फवारणीचा खर्च वाढला असल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसला। मराठवाड्यात 3 आणि खानदेशातील 2 अशा 5 जिल्ह्यातील 22 कारखाने ऊस गाळप हंगामात सहभागी झालेत। या कारखान्यांनी आतापर्यंत 55,96,153 टन ऊसाचं गाळप केलंय। त्यातून 42,06,145 क्विंटल हे साखरेचं उत्पादन देखील त्या ठिकाणी मिळालं।